कर्म माझ्याच पत्रात पडायचं होतं. मागच्या वेळेला पण पिशीचे पैसे ते पाण्याचं तेवढं बघा बर का. मग सांगा मैत्रिणीला पैसे द्यायला. देतील. मग पिशी जेवढे आहेत ते ठेवून काय करायचे? या महिन्याचे पण पिशीचे पैसे पाहिजेत तुम्हाला, घ्या. आणखी असतील तर दे ना. पुढच्या महिन्यात श्रीकांतची फी भरायची होती म्हणून ठेवले होते. लता मॅडम, तुम्ही काळजी करू नका. थोडे दिवस तर कळ काढायची. आतापर्यंत जेवढी मदत केलीस ना, एक दिवस दाम दुपटीनं परत देतो का नाही बघ. दिघे साहेब आहेत आपल्या पाठीशी. हा दिनकर महानगरपालिकेत आरोग्य खात्यात कर्मचारी आहे. केस पडली असते ना, आयुष्यातून उठला असता. खरं नाही. काय नाही, टेन्शन नाही. त्याला सांगतो फक्त तुझ्या माणसाला तुला पण सांगतो. गौरव, एकनाथने तिघे साहेबांची फक्त दाढीच नाही घेतली, तर त्यांचं मन पण घेतलंय. आपला एकनाथ तिघे साहेबांच्या शिवसेनेला कधीही एकटी नाही पडू देणार. अरे नंदू, बोधा कुठे आहे? आतमध्ये. ओ मुंबई, या आत या. हो. आणि सांभाळून या, नाही तर तोंडावर पडा. या. मोरे, काय तो एक माणूस आलाय. त्याचं काय? साहेबाची कुठे कुठे किती प्रॉपर्टी आहे ते विचारायला आलाय. मुंबईवरून आलाय. नाही, संघटना त्यांचं कुटुंब होतच, तरी पण त्यांची काही अकाउंट किंवा काही प्लॉट्स असतील किंवा इतर मालमत्ता साहेबांची. विलास, साहेबांचे 10-12 प्लॉट्स आहेत बरं का ठाणे. फक्त मलाच ठाऊक. एक्झॅक्टली. साहेबांचे प्लॉट्स मोठ्या कष्टाने कमावलेत त्यांनी. म्हणजे आम्हाला माहिती होतीच, असणारच. कुठे कुठे? हे काय इथंच आहेत. प्रकाश परांजपे, दुसरा म्हणाल तर मी आहे. आमचा एकनाथ आहे इथं. रमेश वैटी आहेत, विलास जोशी आहेत, उद्धवराव आहेत, मोरे आहेत, आमचा गोट्या, हेमंत पवार, रवी फाटक आहे. बघून घ्या सगळे, तपासून. सोन्याची किंमत आहे ठाण्यात या सगळ्या प्लॉट्सना. फक्त प्लॉट्सचे पेपर्स नाहीयेत आमच्याकडे. करुणानंद दिघे नावाच्या व्यापाराने आपल्या आयुष्याची गुंतवणूक या सोन्यासारख्या माणसांमध्ये केली, पैशांमध्ये नाही. कळतंय? काय साहेब, दिवस तरी वेगळा निवडायचा. साहेबांचा 10वा आहे आज. कसा आहे, एक प्लॉट बघा कुठे विकता येत आहेत का. अशा सोन्यासारख्या सुपीक जमिनी नाही मिळणार राजकारणाच्या बाजारात. एकनाथ, ऐकतोस ना रे बाबा? चुकला का रे आनंदा? चुकला आनंदा? काय मिळालोच? शाखा हेच माझे घर. रात्रंदिन साथ देणारे शिवसैनिक हेच माझे बंधू. समस्या घेऊन येणारे नागरिक हेच माझे आप्तेष्ट. आणि त्यांच्या समस्यांची सोडवणूक हेच माझे ऐश्वर्य. दिघे साहेबांचा सगळ्यात महागडा प्लॉट तुम्ही ठरलात एकनाथराव. नगरसेवक ठाणे महानगरपालिका ते नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य. वाह, त्याचं काही नाही हो, ते फक्त पद आहे. मला आजही दिघे साहेबांचा सच्चा शिवसैनिक म्हणून मिरवण्याचाच आनंद वाटतो. आणि प्लॉट नाही,
पाण्यातला प्रत्येक माणूस हा एक अख्खा सुपीक पठार होता. सुपीक पठार. कारण मला शेतकरीच असा मिळाला होता, स्वतःची शेती रक्ताचं पाणी करून कसायचा. वा, कधी कधी असं वाटतं ना एकनाथराव की तुमच्या देवाऱ्यामध्ये देवांबरोबर दिघे साहेबांचा फोटो असेल. असेल? आहेच. आणि म्हणून कदाचित एकनाथराव त्या दिवशी तुम्ही काहीतरी बोललात आणि पिंडाला कावळे शिवली. तुमची गाडी अजून त्या पिंडावरच अडकली वाटतं पत्रकार. गेल्या 20 वर्षांपासून. खरं तर गेल्या 20 वर्षांपासून ज्या कायद्यांसाठी भाजप सरकार प्रयत्न करत आहे त्या कलम 370 आणि 3